राम प्रहरी. राम प्रहरी. चिंतनाचं शीर्षक आहे स्फटिक गंगोघाचे ब्रह्मतेज खेळ कर. स्फटिक गंगोघाचे ब्रह्मतेज खेळ कर. म्हणजे स्फटिकासारख्या गंगेच्या ओघाचे, स्फटिकासारख्या गंगेच्या पाण्याच्या ओघाचे खेळकर ब्रह्मतेज. म्हणजे हा जो साधू आहे त्याच्या चेहऱ्यावर स्फटिक गंगोघाचे तेज सलिलं. साधूच्या चेहऱ्यावर गंगेच्या ओघाचे स्फटिकासारखे ब्रह्मतेज खेळत आहे असा याचा अर्थ आहे. स्फटिक गंगोघाचे ब्रह्मतेज सलिलं. आता या चिंतनामध्ये अनेकानेक प्रश्न प्राध्यापकांना पडलेले आहेत आणि ते प्राध्यापक विचारत आहेत. काल म्हणजे 18 एप्रिलला गुरुवारला पावसला जात असताना रिक्षामध्ये चिंतन चालू होतं आणि त्या रिक्षेमध्ये चालू असलेल्या चिंतनात प्राध्यापक प्रश्न विचारतायत आणि उत्तर दिलं जात आहे. असं प्रश्नोत्तर रूपी हे चिंतन आहे, हे समजून घ्या. आणि आता स्फटिक गंगोघाचे ब्रह्मतेज सलिलं हे चिंतन वाचत आहे. मध्ये मध्ये आवश्यक तो खुलासा केला जाईल. तर श्रोते हो, दर गुरुवारी नित्य पावसाची वारी माथा टेकवी स्वामी समाधी मंदिरी 2024 18 एप्रिल अनेकातील एक ऐसाची गुरुवार. दमट हवामान मंद वाऱ्याची झुळूक देठासहित आंबे डोलती हळुवार नाजूक. स्वामी वाटे वृक्षवल्ली चवऱ्या ढाळती पक्षी मधुर गाती भक्त दर्शना लोटती. पाऊस थंडीवा असो उन्हाळा भक्त हृदयी सदोदित दाटे जिव्हाळा. रत्नागिरी पावस वाटे चाले हे चिंतन चिंतनात अवचित प्राध्यापक अवतरती. रत्नागिरी पावसच्या वाटेने जात असताना हे चिंतन चालू आहे आणि चिंतनात अवचित प्राध्यापक येतात आणि प्रश्न विचारतात. स्वामी वाटेवर जाताना वृक्षवरली चवड्या ढाळत आहेत आणि मधुर पक्षी गात आहेत. भक्त दर्शनासाठी लोटत आहेत. थंडी असो, वारा असो, पाऊस असो, उन्हाळा असो, भक्त हृदयामध्ये सदोदित जिव्हाळा असतो. असं हे चिंतन चालू असताना प्राध्यापक त्याच्या चिंतनात येतात आणि स्वाभाविक प्रश्न विचारतात. निर्गुण निराकाराचे म्हणविता तुम्ही उपासक मग संत स्वामी कैसे करिता कौतुक. निर्गुण निराकारी कैसा चाले गुण सोहळा नव्हे का विपरीत काही यात. चिंतनात प्राध्यापक प्रश्न विचारिता चिंतन सोयेची होई उत्तर दाता. त्या चिंतनात प्राध्यापक येतात आणि प्रश्न विचारतात. तुम्ही निर्गुण निराकारचे उपासक म्हणवता, मग संत स्वामींचं कौतुक करता आणि त्यांचं गुण सोहळा आहे ते वर्णन करता, त्यात काही विपरीत नाही का. तेव्हा तो किंवा आपला साधू म्हणतो, नीट समजून घ्यावे प्राध्यापक तुम्ही ब्रह्म निजांगे निर्गुण निरूप त्याचे उपासक आम्ही. प्राध्यापक तुम्ही नीट समजून घ्या. निजांगे म्हणजे हे जे व्यापक ब्रह्म आहे ते त्याच्या बाजूने पाहू जाता ते निर्गुण निराकार आहे, निर्गुण निरूप आहे आणि त्याचे आम्ही उपासक आहोत. हे ठीकच आहे, परंतु पुढे आता नीट ऐका. ब्रह्म त्यासी म्हणती जे विराट अज्ञात दृष्टी पाहू ना शके ज्या मनबुद्धीना आकळे त्या. ज्याला ब्रह्म म्हणतात ते विराट आणि अज्ञात आहे, त्याला दृष्टी पाहू शकत नाही आणि मनबुद्धी त्याचं आकलन करू शकत नाही. ब्रह्मभूमा विराट चैतन्य सागर त्यातून घोट भर विश्व हे साकार. तर असं हे विराट ब्रह्म आहे, विराट चैतन्य आहे. त्यातून घोटभर चैतन्यातून, त्यातून किंचित चैतन्यातून हे आपणाला दिसणारं सगुण साकार विश्व आकारास आलं आहे. म्हणून ब्रह्म भूमा विराट चैतन्य सागर. ब्रह्म म्हणजे विराट चैतन्य सागर आहे, त्यातून घोटभर विश्व हे साकार. त्यातल्या घोटभर चैतन्यातून हे साकार विश्व आलेले आहे. मर्यादिती स्वभावे लागे गुण आकाराचा ठाव परी विराट ब्रह्मी व्यर्थ गुणाकार घावडाव. मर्यादिती स्वभावे, जे मर्यादित आहे त्याच्यात स्वभावे, त्याच्यात सहजासहजी लागे गुण आकाराचा ठाव. जे मर्यादित असतं ते अखंडातून खंडित झालं, म्हणून ते अमर्यादितातून जे मर्यादित बाहेर येतं त्याला कुठला तरी आकार आणि कुठला तरी गुण येतो. म्हणून स्वभावतःच जे मर्यादित आहे
त्याच्या गुण आणि आकाराचा ठाव म्हणजे शोध घेता येतो. परी विराट ब्रह्मी व्यर्थ गुणाकार घाव ठाव. परंतु हे विराट ब्रह्म चैतन्य आहे, त्याच्यामध्ये गुण आणि आकाराचा घावठाव म्हणजे शोध घ्यायची खटपट केली तर तो शोध व्यर्थ ठरतो. म्हणून मर्यादितात स्वाभाविकपणे गुण आकार असतात आणि विराट चैतन्य ब्रह्मामध्ये गुण आणि आकारासाठी खटपट केली तर तो घावडाव म्हणजे ती खटपट व्यर्थ ठरते. अखंडातून होता खंडित विश्वा काही ना काही गुण आकार येतसे प्रतीत. अखंडातून खंडित होताना विश्वाला काही ना काही गुण आकार याची प्रतीती येते, प्रचिती येते किंवा प्रचित होतो. गुण आणि आकार किंवा प्रतीत होतो. म्हणजे अखंडातून खंडित जेव्हा हे विश्व आलं तेव्हा काही ना काही आकार आणि गुण प्रतीतीस आले किंवा प्रचितीस आले, अनुभवास आले. हे स्वाभाविकच आहे. पूर्णाचा तो ध्यास असे आम्हासी म्हणून ब्रह्मप्रीती आमचे हृदयी. परंतु आम्हाला पूर्णाचा ध्यास आहे, आम्हाला अपूर्णाचा ध्यास नाही, म्हणून तर ब्रह्माची प्रीती आमच्या हृदयात आहे. आणि ब्रह्म निजांगे निर्गुण निराकार आहे, म्हणून स्वाभाविकच आम्ही निर्गुण निराकाराचे उपासक आहोत. पुढे पूर्ण असते सदा निखळ पूर्ण त्यात आकार निराकार ना वेगळ आले तैसेची गुण निर्गुण ना वेगळ आले असती म्हणूनच ब्रह्मा निर्गुण निराकार निर्द्वंद्व जाणताती. ते पूर्ण असतं, ते निखळ पूर्ण असतं, ते निशेष पूर्ण असतं. त्यात आकार आणि निराकार असं काही वेगवेगळं नसतं. त्यात गुण आणि निर्गुण सुद्धा वेगवेगळे नसतात. म्हणूनच ब्रह्माला निर्गुण निराकार आणि निर्द्वंद्व म्हणून जाणतात. म्हणूनच ब्रह्माला गुणरहित, आकार रहित आणि निर्द्वंद्व म्हणजे भेदाभेद रहित असं जाणतात. ब्रह्माचे ठाई नसे भेदाभेद मुळी म्हणून अखंड ब्रह्मप्रीती हृदयी आमुच्या. परी याचा अर्थ कदापि तो नव्हे सद्गुण दुर्गुण ज्ञान नाही आम्हा. ब्रह्माच्या ठिकाणी भेदाभेद मुळीच नसतात, म्हणून अखंड ब्रह्मप्रीती आमच्या हृदयात असते. परंतु याचा अर्थ असा नव्हे की सद्गुण दुर्गुणांचं आम्हाला ज्ञान नाही. ब्रह्माचे ठाई नसे भेदाभेद मुळी म्हणून अखंड ब्रह्मप्रीती हृदयी आमुच्या. परी याचा अर्थ कदापि तो नव्हे सद्गुण दुर्गुण ज्ञान नाही आम्हा. म्हणून ब्रह्मामध्ये भेदाभेद नसतात, म्हणून आमच्यामध्ये ब्रह्मप्रीती आहे. याचा अर्थ असा होत नाही की सद्गुण आणि दुर्गुणांचं आम्हाला ज्ञान नाही. अद्वय परब्रह्म भेदाभेद पार तेची हृदयी धरता ये होता भो पार. पुनर्जन्म टळे या जन्मीच पूर्ण काम म्हणून निर्गुण निराकार तेथे राही अमुचा भाव. अद्वय परब्रह्म भेदाभेद पार. एक नाही, दुसरे नाही, एक आणि एक असं हे परब्रह्म आहे आणि ते भेद अभेदाच्या पलीकडे आहे. ते हृदयामध्ये जो धरील त्याला हा भवसागर सहजासहजी पार करता येतो. त्याचा पुनर्जन्म टळतो आणि या जन्मीच तो पूर्ण काम म्हणजे ज्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या आहेत किंवा जो निरीच्छ झाला असा होतो. आणि म्हणूनच या कारणानेच निर्गुण निराकार तेथे राही आमचा भाव. म्हणून निर्गुण निराकाराच्या ठिकाणीच आमचा भाव दृढ असतो. अद्वय परब्रह्म भेदाभेद पार तेची हृदय धरिता ये होता हो पार. पुनर्जन्म टळे या जन्मीच पूर्ण काम म्हणून निर्गुण निराकार तेथे राही आमचा भाव. राव आणि रंक डाकुदैसे संत अन्यथा ब्रह्मी सारे ब्रह्मरूप. चाले अंतर्यामी ध्यान अखंडाचे तरीच ऐसा असे सोय निर्द्वंद्व अद्वैत अखंडानंद. राव आणि रंक आणि डाकुदैसे संत ते अन्यथा आहे तसे पाहू जातात. ब्रह्मामध्ये ब्रह्मरूपच आहेत आणि अशा त्या ब्रह्माचे अखंड ब्रह्माचे आमच्या अंतर्यामामध्ये ध्यान चालू असतं आणि त्या कारणाने तरीच ऐसा असे सोये निर्द्वंद्व अद्वैत अखंडानंद. आणि त्यामुळे निर्द्वंद्व म्हणजे भांडण रहित, तंटा रहित, भेदाभेद रहित अद्वैताची अखंडानंद स्थिती आमच्या हृदयामध्ये त्यामुळेच राहते. ध्यान अखंडाचे, ज्ञान अखंडाचे, हृदयी प्रेम असे दैवी संपदेचे, दैवी गुणसंपन्न सारे संत असती. ज्ञानाई तुकाई कृष्णाई स्वरूपाई तेनेची भावती. अखंडाचे ध्यान आणि अखंडाचे ज्ञान असते. आमच्या हृदयात अखंडाचे ध्यान आहे आणि अखंडाचे ज्ञान आम्हाला आहे. तसंच
आमच्या हृदयात दैवी संपदेचे म्हणजे उत्कृष्ट दैवी गुणांचे प्रेम आहे आणि सर्व संत मंडळी ज्ञानाई तुकाई कृष्ण हे स्वरूप आहे. ही दैवी संपन्नतेने हे दैवी गुणांनी संपन्न असल्यामुळे म्हणून हे सर्व संत दैवी गुणांनी दैवी संपत्तीने परिपूर्ण असल्यामुळे ज्ञानाई तुकाई कृष्णाई स्वरूप आहे यांचं आम्ही नेहमी कोड कौतुक करतो आणि तेच आम्हाला भावतात. म्हणून गुण आकार अमानसती वर्ज चांगल्याचे प्रेम कौतुक निश्चित असे. म्हणून लक्षात घ्या, गुण आणि आकार आम्हाला वर्ज नाहीत, चांगल्याचं निश्चित प्रेम आणि कौतुक आम्हाला आहे. परंतु स्वभावे कोणी नसे दुर्जन वाईट माया व ज्ञान वश काही ठरती अस्थायी वाईट. परंतु स्वभावे जन्मजात कोणीच वाईट नसतो, दुर्जन नसतो. केवळ माया मोह आणि अज्ञानाच्या कारणाने परिस्थिती अनुकूल नसल्याने काही माणसं अस्थायी वाईट असतात, म्हणजे तात्पुरती वाईट असतात. खरं पाहायला गेलं तर जन्मजात सर्वच चांगली असतात. अस्थायी वाईट त्याप्रती हृदय भाव कोवळा बुडती ऐसे जन त्या पाहावे ना डोळा. त्यांचेही कल्याण मंगल व्हावे वाटे सर्व सुखी पूर्ण त्रिलोक व्हावा ऐसे वाटे. असं हे तात्पुरते वाईट आहेत. अशा अज्ञानवश मायामोहामधला बळी पडून आणि परिस्थितीला शरण जाऊन परिस्थितीवश असे जे तात्पुरते वाईट लोक झालेले आहेत त्यांच्याबद्दल आमच्या हृदयात कोवळा भाव आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये दया आहे, करुणा आहे. आणि असे हे जन कोणत्या तरी कारणवशात नाईलाजाने बुडतायत, त्यांचा नाश होतो हे आमच्या डोळ्यांना पाहवत नाही. त्यांचेही कल्याण मंगल व्हावे वाटे सर्व सुखी पूर्ण त्रिलोक व्हावा ऐसे वाटे. त्यांचं सुद्धा मंगल कल्याण व्हावं आणि सर्व त्रिलोक सर्व सुखाने पूर्ण व्हावा असं वाटतं. आले का ध्यानात प्राध्यापक आपुल्या निर्गुण निराकार ब्रह्माचा विशेष आम्हाला. निर्गुण निराकार ब्रह्माचा आम्हाला विशेष का लळा आहे तुमच्या लक्षात आले का? सगुण साकारी नसे तिटकारा परी अशाश्वत ते म्हणून हृदयीना थारा. त्या सगुण साकाराबद्दल आमच्या मनात तिटकारा नाही, पण ते अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे, म्हणून त्याला आमच्या हृदयात थारा नाही. दैवी गुण संपदा युत तेही संत शाश्वत निर्गुण निराकार ब्रह्मा करीती पसंत. दैवी गुणसंपदेने युक्त असले ज्ञानाई तुकाई कृष्णाई स्वरूपाई ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जे कृष्णमूर्ती स्वरूपानंद हे सर्व दैवी गुणसंपदेने युक्त असलेले सुद्धा पाहायला गेलं तर शाश्वत निर्गुण निराकार ब्रह्मच त्यांना अधिक पसंत आहे. तीच पसंती अमुते हृदय स्पंदित ब्रह्मांतरी अखंड स्पंदित स्फुरित. त्यांच्या हृदयामध्ये ती जी निर्गुण निराकाराची पसंती स्पंदित झाली आहे तीच आमच्या हृदयामध्ये सुद्धा आमच्या हृदयामध्ये किंवा तीच ब्रह्मामध्ये अखंड आणि स्पंदित स्फुरित असलेली निर्गुण निराकाराची पसंती जी संत हृदयात आहे तीच आमच्या हृदयात आहे. फिटले आता हे सर्व ऐकल्यावर प्राध्यापक म्हणतात, फिटले अंधार अज्ञानाचे जाळे तुम्हा प्रति विपरीत भाव तेही निमाले. तुमच्याबद्दल काही आमच्या मनात गैरसमज होते, विपरीत भाव होते, ते आता शांत झाले आणि आमचं ज्ञानाचं जाळं फिटलं आहे. अहो साधू तुम्ही अखंड निर्मळ स्फटिक गंगोगाचे ब्रह्म तेजस दिलं. अहो साधू तुम्ही अखंड निर्मळ स्फटिक गंगोगाचे. अहो साधू म्हणजे आपल्या संवादातील तो. तुम्ही अखंड निर्मळ स्फटिकासारखे शुभ्र गंगोगाचे ब्रह्म तेज जिथे खेळत आहे असे तुम्ही स्फटिक गंगोगाचे ब्रह्म तेजस दिलं आहे. स्फटिक गंगोगाचे खेळकर ब्रह्म तेज विलसित असलेले असे तुम्ही आहात. तर प्राध्यापकांच्या मनात सगुण साकार निर्गुण निराकार याबाबत त्या साधू बद्दल असलेले काही ज्याला आपण म्हणतो शंका कुशंका त्या त्यांनी ते दूर केलेले आहेत. साधूचं म्हणणं आहे निर्मळ ब्रह्म जे आहे ते पूर्ण आहे, अखंड आहे, तिथे भेदाभेद नाही. ते ज्याने जाणले त्याला पुनर्जन्म नाही आणि तो याची देही याची डोळा ब्रह्मरूप होतो. म्हणून ते अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमळ असे त्याला वाटत असले तरी ते त्याला जे वाटते तेच सर्व साधू संत म्हणता नाही. मूळ निर्गुण निराकार ब्रह्माचेच प्रेम होते. मात्र त्याने सगुण साकाराचा अधिक्षेप केलेला नाही.
तर सगुण साकार हे विश्व काही मोहवशात काही अज्ञानवशात जन्माला येते आणि ते विश्वाचे तात्पुरते अशाश्वत स्वरूप आहे. म्हणून अशाश्वत टाकून शाश्वत धरावे म्हणून निर्गुण निराकाराचा ध्यास आहे. पण तू सगुण साकार ब्रह्माचा तिटकारा नाही, कारण त्या सगुण साकार ब्रह्मामध्ये जन्माला आलेलं विश्व, इथले जीव आणि सर्व पशु पक्षी प्राणी माणसं ही केवळ आणि केवळ मोह माया ज्ञान यामुळे त्यात अडकले आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल आमच्या हृदयात कळवळ आहे, कारुण्याचा भाव आहे आणि त्यांनाही आमच्या बरोबर निर्गुण निराकाराचा नाद लागावा यासाठी आम्ही प्रामुख्याने निर्गुण निराकाराचं कौतुक करतो. तर आता हे जे हे आहे निरूपण आहे ते एकदा स्वच्छ पद्यात वाचतो आणि आपलं आजचं निरूपण संपवतो. स्फटिक गंगोगाचे ब्रह्मतेज सलिल, दर गुरुवारी नित्य पावसची वारी, माथा टेकवी स्वामी समाधी मंदिरी, 2024 एप्रिल अनेकातील एक तैसाची गुरुवार, दमट हवामान मंद वाऱ्याची झुळक, देठासहित आंबे डोलती हळूवार नाजूक, स्वामी वाटे वृक्षवल्ली चवऱ्या ढाळती, पक्षी मधुर गाती भक्त दर्शना लोटती, पाऊस थंडी वा असो उन्हाळा, भक्त हृदय सदोदित दाटे जिव्हाळा, रत्नागिरी पावस वाटे चाले हे चिंतन, चिंतनात अवचित प्राध्यापक अवतरती, निर्गुण निराकाराचे म्हणविता तुम्ही उपासक, मग संत स्वामी कैसे करता कौतुक, निर्गुण निराकारी कैसा चाले गुण सोहळा, नव्हे का विपरीत काही यात, चिंतनात प्राध्यापक प्रश्न विचारिता, चिंतन स्वयेची होई उत्तर दाता, नीट समजून घ्यावे प्राध्यापक तुम्ही, ब्रह्म निजांगे निर्गुण निरूप त्याचे उपासक आम्ही, ब्रह्म त्यासी म्हणती जे विराट अज्ञात, दृष्टी पाहू ना शके ज्या मनबुद्धीना आकळे त्या, ब्रह्मभूमा विराट चैतन्य सागर, त्यातून घोट बर विश्व हे साकार, मर्यादिती स्वभावे त्याचे गुण आकार, मर्यादिती म्हणजे मर्यादितामध्ये, मर्यादिती स्वभावे लागे गुण आकाराचा ठाव, परी विराट ब्रह्मी व्यर्थ गुणाकार घावडावो. पण तू विराट ब्रह्मामध्ये गुण आणि आकार यासाठी केलेली खटपट घावडाव व्यर्थ ठरतो आणि मर्यादितच स्वाभाविकपणे गुण आकार करू शकतात. अखंडातून होता खंडित, विश्वा काही ना काही गुण आकार येत असे प्रचित, पूर्णाचा तो ध्यास असे आम्हासी, म्हणून ब्रह्मप्रीती आमचे हृदयी, पूर्ण असते सदा निखळ पूर्ण, त्यात आकार निराकार ना वेगळ आले, तैसेच गुण निर्गुण ना वेगळ आले असती, म्हणूनच ब्रह्मा निर्गुण निराकार निर्द्वंद्व जाणताती, ब्रह्माचे ठाई नसे भेदाभेद मुळी, म्हणून अखंड ब्रह्मप्रीती हृदयी आमुच्या, तरी याचा अर्थ कदापि तो नव्हे, सद्गुण दुर्गुण ज्ञान नाही आम्हा, अद्वय परब्रह्म भेदाभेद पार, तेची हृदयी धरता ये होता भव पार, पुनर्जन्म टळे या जन्मीच पूर्ण काम, म्हणून निर्गुण निराकार तेथे राही आमचा भाव, रावा आणि रंक डाकू तैसे संत, अन्यथा ब्रह्मी सारे ब्रह्मरूप, कालांतरी आम्ही ध्यान अखंडाचे, तरीच ऐसा असे स्वये निर्द्वंद्व अद्वैत अखंडानंद, ध्यान अखंडाचे ज्ञान अखंडाचे, हृदय प्रेम असे दैवी संपदेचे, दैवी गुण संपन्न सारे संत असती, ज्ञानाई तुकाई कृष्णाई स्वरूपाई तेनेची भावती, म्हणून तेनेची म्हणजे ज्ञानाई तुकाई कृष्णाई स्वरूपाई तेनेची म्हणजे यांना म्हणजे भावतं काय भावतं, दैवी गुण संपन्न जे लोक असतात ते ज्ञानाई तुकाई कृष्णाई स्वरूपाई यांना सुद्धा भावतात, म्हणून गुण आकार आम्हा नसती वर्ज, चांगल्याचं प्रेम कौतुक निश्चित असे, स्वभावे कोणी नसे दुर्जन वाईट, मायामोह अज्ञान असं काही ठरती अस्थायी वाईट, तात्पुरते वाईट, अस्थायी वाईट त्याप्रती हृदय भाव कोवळा, बुडती ऐसे जन त्या पाहावेना डोळा, त्यांचेही कल्याण मंगल व्हावे वाटे, सर्व सुखी पूर्ण तिलोक व्हावा ऐसे वाटे, आले का ध्यानात प्राध्यापक आपुल्या, निर्गुण निराकार ब्रह्माचा का विशेष आम्हा लळा, सगुण साकारी नसे तिटकारा, परी अशाश्वत ते म्हणून हृदयीना तारा, दैवी गुण संपदा युत तेही संत, शाश्वत निर्गुण निराकार ब्रह्मा करीती पसंत, तीच पसंती आमते हृदय स्पंदित, ब्रह्मांतरी अखंड स्पंदित स्फुरित, तुटल्या ज्ञान ज्ञानाचे जाळे,
तुम्हा प्रति विपरीत भाव तेही निमाले. ओ साधू तुम्ही अखंड निर्मळ, स्फटिक गंगोगाचे ब्रह्म तेज सलिल. अस्तु. धन्यवाद.